पण दाखवते माझ्या YT स्टुडिओचा की मला कसा वॉच टाईम भेटला आहे. प्रूफ आहे हे माझ्या. फायनली माझा गुगल ॲडसेन्स पिन आलेला आहे आणि माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं आहे. त्याच्यानंतर गुगल ॲडसेन्स पिन पण आला आहे आणि त्याच्यानंतर जे $10 होतं त्याच्यानंतर गुगल ॲडसेन्स पिन हा येत असतो. आणि मी आज खूप हॅप्पी आहे कारण 5 वर्षानंतर मला हे भेटलेलं आहे, बरोबर. तर मला आनंद तर होणारच आहे. तर बघा, व्हिडिओ बनवायला खूप लेट झालं मला. ॲक्च्युली तो आधीच भेटलेला, पण मग व्हिडिओ अपलोड करणं जमलं नाही. तर बघा, मी आज तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे की 5 वर्ष झाले तर आता कसा आला आणि मी 4000 तासाचा वॉच टाईम कसा कंप्लीट केला, सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही आहे. एकही तुम्ही थोडंही स्किप केलं तर नक्की तुम्हाला एखादी ट्रिक असेल किंवा टिप्स असतील ते तुम्ही मिस करणार आहात. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हाईप द्यायला विसरू नका आणि छान अशी पिन कमेंट लिहायला विसरू नका. आणि कारण कमेंटने ज्याची बेस्ट कमेंट असेल 1 ते 2 तासानंतर मी नक्कीच 1 ते 2 तासामध्ये त्यांची कमेंट पिन करून देणार आहे, ज्याची बेस्ट असेल त्याची. चला तर मग आपण आता बेसिकली सुरुवात करूया की नेमकं ॲडसेन्स पिन कसा येतो आणि तो आल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे. नेक्स्ट स्टेप तर मी वेगळा व्हिडिओ बनवणार, पण वॉच आवर्स मी कसे वाढवले, 4000 तासांचा वॉच टाईम मी कसा पूर्ण केला ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. बघा, हा जो गुगल ॲडसेन्स पिन आहे हा आपल्याला USAहून येत असतो आणि त्याला यायला 4 ते 5 आठवडे लागतात. आणि जर तो नाही आला 4 ते 5 आठवड्यानंतर तर मग आपल्याला रिसेंड करावा लागतो. नवीन पिनसाठी आपल्याला अप्लाय करावं लागतं. आणि ज्याचा आला किंवा ज्याने आपल्याला तिथं 3 ऑप्शन्स दिलेले असतात. जर आपण पिन टाकला आणि रॉंग झाला तर 3 आयटम्स आपल्याला दिले असतात. 3 आयटम्समध्ये जर तो रॉंग झाला तर परत आपल्याला तो परत सेंड करावा लागतो. मग परत नवीन आपला ॲडसेन्स पिन येत असतो. आता आपण बघूयात की मी स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे माझा वॉच टाईम जो आहे कसा पूर्ण केला आणि मला कुठल्या मी ट्रिक्स वापरल्या, कुठल्या टिप्स वापरल्या आणि मी काय शिकली नवीन 5 वर्षामध्ये, ठीक आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी. तर बघा, मी काय केलं, सुरुवातीला जसंही मी शॉर्ट व्हिडिओज बनवत होती आणि मी खूप शॉर्ट व्हिडिओज अपलोड केले. मग माझं नंतर लक्षात आलं की जर मला चॅनल मोनेटाईज करायचं असेल तर मला 4000 तासांचा वॉच टाईम भेटणं गरजेचं आहे. जरी मी 30 दिवसांमध्ये मग मला 10 मिलियन व्ह्यूज करणं इझी नव्हतं, कारण मला वाटत होतं हे खूप मोठी टास्क आहे माझ्यासाठी. मग मी काय केलं, 12 महिन्यामध्ये 4000 तासाचा वॉच टाईम कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही. त्याला 5 वर्ष लागली, हळूहळू. मग जसं माझं ग्रोथ होत गेलं तसं मग लास्ट 12 मंथमध्ये माझा 4000 तासाचा वॉच टाईम पूर्ण झाला. आता बघा, मी काय केलं माझ्या चॅनलवर. पहिली गोष्ट, सुरुवात आपण एक पहिल्या गोष्टीपासून करूया की मी माझे जे व्हिडिओ होते ते लाँग फॉर्ममध्ये बनवायला लागले, म्हणजे मोठे व्हिडिओज बनवायला लागले. मग हा झाला पहिला पॉईंट की मी शॉर्ट व्हिडिओ बनवत होती, मला समजलं त्याच्याने मी 4000 तासाचा वॉच टाईम नाही पूर्ण करू शकत, कारण आपल्याला शॉर्ट व्हिडिओने खूप कमी वॉच टाईम हा भेटत असतो, बरोबर. मग मी दुसरं काय काम केलं की लॉंग व्हिडिओज बनवायला लागले. मग लॉंग व्हिडिओज बनवल्याने मला वॉच टाईम भेटू लागला. आता लॉंग व्हिडिओ बनत असताना पण बघा मी काय गोष्टी केल्या मी तुम्हाला सांगते की जेव्हा लॉंग व्हिडिओ जर फोकस केल्यानंतर मला माझ्या ऑडियन्सला टॉपिकमध्ये काय इंटरेस्ट होता, म्हणजे माझी ऑडियन्सला मी जे व्हिडिओ बनवत होते त्याच्यापैकी कुठला टॉपिक जास्त आवडत होता, मग मी त्या रिलेटेड व्हिडिओज बनवत गेले. आणि मग याच्याने झालं काय, माझे जे व्हिडिओज होते ते व्हायरल होत गेले, बरोबर. एक जरी व्हिडिओ व्हायरल झाला तर लगेच आपल्या दुसऱ्याला थोडे कमी जरी व्ह्यूज आले तरी त्या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही, म्हणजे आपलं चॅनल जे आहे ते ग्रो व्हायला सुरुवात होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, खूप इम्पॉर्टंट गोष्ट, यूट्यूबवर काम करत असाल तुम्ही, बाकीच्या गोष्टी नाही केलं तरी चालतील, पण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे सेकंड गोष्ट आपली महत्त्वाचा मुद्दा काय, कन्सिस्टन्सी. आता कन्सिस्टन्सी मी रेग्युलरली व्हिडिओज अपलोड केले. मागे 5 वर्षापूर्वी मी काय करत होती, मध्ये व्हिडिओ सोडले, व्ह्यूज नाही यायचे म्हणून व्हिडिओ बनवणं सोडून द्यायची. मध्येच काहीतरी वाटलं, काहीतरी कॉन्फिडन्स आला, काहीतरी मोटिवेट केलं स्वतःला, परत व्हिडिओ बनवायची, परत व्ह्यूज नाही आले परत सोडून द्यायची. ह्या गोष्टी यूट्यूबवर चालत नाहीत. यूट्यूबचा अल्गोरिदम या गोष्टींना ॲक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी, म्हणजे मी रेग्युलरली व्हिडिओज बनवायला लागली, अपलोड करायला लागले आणि याच्याने माझ्या चॅनलवर काय झालं, ऑडियन्स वाढत गेली, त्याच्याबरोबर सबस्क्रायबर वाढत गेले आणि अशा प्रकारे मी चॅनल जे आहे म्हणजे माझे 4000 तास जे आहेत ते पूर्ण केले. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे
की पहिल्या 30 सेकंदावर जास्त भर द्यायचा. म्हणजे मी काय केलं, आधीचे व्हिडिओ बघा माझे कसे होते. माझं नाव पूनम आहे, बरोबर, माझं नाव पूनम आहे, माझं चॅनलचं नाव हे आहे, आणि आज मी तुम्हाला असं इंट्रोडक्शन अजिबात द्यायचं नाही. ऑडियन्सला काय पाहिजे तो प्रॉब्लेम बोला, ते सोल्युशन बोला सुरुवातीला. आता मी सांगणार की वॉच टाईम वाढत नाही, ह्या गोष्टी करा. मी असं बोलली का आधी माझ्या व्हिडिओमध्ये की माझं नाव पूनम आहे किंवा मी हे चॅनल बनवलं आहे, माझ्या चॅनलमध्ये काहीच नाही बोलली. मी डायरेक्टली माझा जो टॉपिक होता मेन की मला ॲडसेन्स पिन आला आहे, 4000 तासाचा वॉच टाईम कसा वाढवायचा, त्याच्या रिलेटेड बोलले. तर असं म्हणजे याच्याने काय होतं, ऑडियन्स एंगेज राहते, ऑडियन्सला वाटतं, ऑडियन्स बोर नाही होत, ऑडियन्स तेव्हा सोडून नाही जात. म्हणजे पहिले ते 30 सेकंद जे आहेत ते खूप महत्त्वाचे असतात, बरोबर. आता नेक्स्ट गोष्ट अशी आहे, चौथी गोष्ट म्हणजे बघा मी काय केलं, प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवते. माझे जे व्हिडिओज आहेत, माझ्या व्हिडिओजला मी काय काय देत गेली बघा. तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून दाखवते काय केलेलं आहे मी तुम्हाला सांगते. चौथी गोष्ट अशी की मी माझ्या चॅनलवर, हे वरती तुम्हाला दिसत असेल बघा, व्हिडिओ अपलोड करणं, हे जे वरती दिसत आहे याला कार्ड्स म्हणतात. हे मी ॲड केलं. ज्यालाही काही प्रॉब्लेम असेल तो इथं क्लिक करेल आणि डायरेक्ट माझा व्हिडिओ ओपन होईल, बरोबर. त्याच्यानंतर मी दुसरी गोष्ट काय केली, माझे जे चॅनल आहे त्याच्या लास्टला मी हे विंडोज ॲड केल्या बघा, ते तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी मी काय ॲड केलेलं आहे, या दोन गोष्टींनी ना तुमचं जे चॅनलला आहे ते वॉच टाईम हा खूप भेटत असतो. हे बघा व्हिडिओचा लास्टला हे बघा, पूनम माले इज लाईव्ह आणि 4000 आवर्स कसे वाढवायचे, धोका की काय, या ठिकाणी 2 विंडो आलेले आहेत. याच्यापैकी ज्याही विंडोवर क्लिक केलं ते विंडो डायरेक्ट माझा व्हिडिओ ओपन होईल. म्हणजे याच्याने मला वॉच टाईम भेटणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की यूट्यूबला काय पाहिजे असतं की तुमचा जर एक व्हिडिओ ऑडियन्सने बघितला तर तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा एंगेज राहायला पाहिजे, तर व्हिडिओ पुश करत असतो यूट्यूब, जास्त ऑडियन्सपर्यंत पाठवत असतो. आता मग या 2 गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत माझ्या व्हिडिओमध्ये. कार्ड्स म्हणतात त्याला बघा, ते कुठं असतं काय असतं त्याचा पण मी एक व्हिडिओ तुमच्यासमोर आणणार आहे. आणि बघा मी तुम्हाला एक डेटा पण दाखवते माझ्या YT स्टुडिओचा की मला कसा वॉच टाईम भेटला आहे. प्रूफ आहे हे माझ्या जवळ. कारण जेव्हाही आपण व्हिडिओज अपलोड करतो, कुठलाही व्हिडिओज असू द्या, आता सपोज मी हा एक व्हिडिओ ओपन करून दाखवते तुम्हाला. आता हा एक व्हिडिओ आहे, तर मला व्ह्यूज कशा थ्रू आलेले आहे, वॉच टाईम कशा थ्रू भेटलेला आहे ते मी तुम्हाला दाखवते. बघा या ठिकाणी क्लिक करून मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की तुम्ही म्हणणार खरंच आम्हाला हा तर माहितीच नव्हता, म्हणजे व्ह्यूज कशा प्रकारे आलेले आहेत, कुठून आलेले आहेत. तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठल्या गोष्टी बनवणं मॅन्डेटरी आहे तुम्हाला व्ह्यूज गेन करण्यासाठी. याच्यामध्ये हे यूट्यूब होम, तर तुम्हाला ती एक सेटिंग मी सांगितलेली आहे ज्याच्याने तुमचा जो व्हिडिओ तो यूट्यूब होमला सजेस्ट केला जातो. म्हणजे यूट्यूब प्रत्येकाच्या होमला सजेस्ट करत असतो, बरोबर. तर ही सेटिंग ऑन करून घ्यायची आहे, त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओज बनवलेले आहेत. आणि बघा त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे, प्लेलिस्ट. इथं प्लेलिस्ट दिसत असेल तर बघा, प्लेलिस्ट म्हणजे काय, प्लेलिस्ट तुम्ही ज्या बनवलेल्या असतात त्याच्यातनं मला किती व्ह्यूज आलेले आहेत, 7 व्ह्यूज. आता जर मी प्लेलिस्ट बनवली नसती तर मला 7 व्ह्यूज आले असते का, नाही आलेले असते. म्हणून तुम्हाला वॉच टाईम गेन करण्यासाठी 7 व्ह्यूज प्लेलिस्ट बनवणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एंड स्क्रीन म्हणजे काय, व्हिडिओच्या शेवटी 2 स्क्रीन मी ॲड केलेल्या होत्या, तुम्हाला आता दाखवल्या त्या स्क्रीन तुम्हाला ॲड करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याने मला किती एंड स्क्रीनमध्ये 7 व्ह्यूज भेटलेले आहेत, बरोबर. आता किती झाले, प्लेलिस्ट आणि हे एंड स्क्रीन मिळून 14 व्ह्यूज भेटलेले आहेत. आता 14 व्ह्यूजनं मला वॉच टाईम नाही भेटणार का, मला खूप सारा वॉच टाईमसुद्धा त्याच्याने भेटलेला आहे. आणि पर्सनलाइज प्लेलिस्ट, आता पर्सनलाइज प्लेलिस्ट जे असतात त्याच्यामध्ये मला 2 व्ह्यूज आलेले आहे. म्हणजे टोटल व्ह्यूज जे मी काम केलेलं आहे त्याच्यावर प्लेलिस्ट म्हणा, एंड स्क्रीन म्हणा, 14, 15, 16 व्ह्यूज मला आलेले आहेत. समजू शकता तुम्ही की हा एक वॉच टाईम गेन करण्याचा फॉर्म्युला आहे. का दिलेला आहे यूट्यूबने ह्या गोष्टी, की नाही इकडनं तुमचे व्ह्यूज यायला पाहिजे, तिकडनं तुमचे व्ह्यूज यायला पाहिजे, ही सेटिंग केली. आता यूट्यूब रेकमेंडेशनसाठी बघा ती सेटिंग होती यूट्यूब होमची. होम टॅब तुम्हाला माहिती आहे YT स्टुडिओमध्ये, ते मी तुम्हाला त्या 2 सेटिंग सांगितल्या होत्या, त्या तुम्ही ऑन केल्या असतील तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो लोकांच्या होम टॅबला येईल. म्हणजे यूट्यूब रेकमेंड करेल त्या गोष्टी, बरोबर. तर बघा यूट्यूबने किती लोकांना रेकमेंड केलं आहे, 1800 लोकांना. आणि यूट्यूबच्या होम फीड जे असतं डायरेक्टली कोणी मला सबस्क्राईब केलं असो नसो, डायरेक्टली मी लोकांच्या होम फीडला माझा व्हिडिओ यूट्यूब पाठवतो. कशाने, जर मी त्या 2 सेटिंग ऑन केल्या असतील, बरोबर. तर हे आहे 1.6K.
आलं लक्षात? किती 1600 लोकांना यूट्यूब होमवर माझा व्हिडिओ गेलेला आहे. आणि अप नेक्स्ट म्हणजे एक व्हिडिओ प्ले झाला, दुसरा प्ले करायचा आहे. अप नेक्स्ट म्हणजे लगातार लोकांनी माझे 2-2 व्हिडिओ बघितलेले आहेत. कशामुळे? या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आणि माझा प्रयत्न हाच असतो की मी जे काही सांगते तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला लक्षात असणं आणि ट्रस्ट ठेवणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. आता तुम्ही एक्झाम्पल पाहिलं, मी प्रूफसुद्धा दिलं तुम्हाला या गोष्टींचं की वॉच टाईम मी कसा ग्रो केलेला आहे. दिलं की नाही प्रूफ? तर यानुसार तुम्हाला काम करायचं आहे. आणि जर तुम्हाला अजूनही काय विश्वास बसत नसेल तर ते तुमच्यापर्यंत राहू द्या. आणि जर असं वाटतं मला की बघा सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर नक्कीच आपला फायदा याच्यात होणार आहे. मी याच प्रकारे माझा वॉच टाईम जो होता तो 4 प्रकारे वाढवलेला आहे. जे की तुम्हाला मी सांगितलं, कन्सिस्टन्सी म्हणा किंवा लॉंग फॉर्म व्हिडिओज बनवणे म्हणा. मग त्याच्यामध्ये तुमचं थंबनेल टायटल वगैरे येतं जे की कॅची पाहिजे. बरोबर. मग या गोष्टी मी केल्या. त्याच्यानंतर मग आता हे जे आहे कार्ड्स मी ॲड केले वरती, जो एक सिम्बॉल येतो आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतो. मी तुम्हाला ते दाखवलं प्रॅक्टिकली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपला वॉच टाईम वाढत असतो. मला आधीचे व्हिडिओजमध्ये बघा माझा कुठल्याही प्रकारचं मी कार्ड ॲड केलं नाही किंवा ते एंड स्क्रीन कसं ॲड करतात तेही मला माहीत नव्हतं. हळूहळू मी सगळ्या गोष्टी शिकल्या आणि 5 वर्षात तर मला भरपूर अनुभव आले. बरोबर. तर तुम्ही जर अशा गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचं चॅनल मोनेटाईज होईल आणि फायनली तुमचंसुद्धा ॲडसेन्स पिन येणार आहे.